नमस्कार. आजचा एक वेगळा व्हिडिओ आणि वेगळा प्रवास. मी आता आहे विजापूरमध्ये, कर्नाटकमध्ये, आणि आपण बघतोय तो आहे हा संगीत नारी महल. म्हणजे आदिलशहाच्या काळामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी एक संगीत कला म्हणजे कला नृत्य ह्याचं शिक्षण दिलं जायचं. आणि या ह्या कलेमध्ये महिलांची राहण्याची सोय आणि हे हॉस्टेल म्हणजे लेडीज हॉस्टेलसारखा हा अतिशय सुंदर असा हा आदिलशहा काळातील हे बांधकाम आहे. तर आज प्रवास आम्ही करतोय, कर्नाटकमध्ये आहोत आणि आत्ता तुम्हाला जो दाखवणार आहे तो आहे संगीत महल. तो आहे हा संगीत महल. कितने साल पुराना है? 500 साल का. म्हणजे 500 वर्ष. उठी ना जरा 2 मिनिट दादा, 2 मिनिट. म्हणजे 500 वर्षापूर्वीची ही इमारत आहे, आदिलशहा यांच्या काळातील ही इमारत. आणि इथं काय काय होतं पहिले? संगीत होता. म्हणजे संगीत शिक्षण असेल किंवा नृत्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथं होत होत्या. तर असा आहे हा विजापूरच्या अलीकडे साधारणतः 20 किलोमीटर असणारा हा संगीत महल. म्हणूनच आम्ही आलेलो आहोत. मी आहे, आमचे नानासाहेब आहेत, विक्रम चव्हाण आहेत आणि प्रभू आहे. आज सहज, कारण काल प्रचंड पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये, आपल्या कराडमध्ये किंवा इकडे, आणि म्हणजे चला जरा जिकडे पाणी कमी आहे किंवा पाऊस कमी असेल जरा 2 दिवस सुट्टी होती म्हणून आम्ही जरा कर्नाटकला आलो. आणि हा कर्नाटकचा संगीत महल आहे, तो आम्ही बघतोय. म्हणजे स्थापत्यकला खूप उंच, म्हणजे हे स्थापत्यकला आणि छान असं वातावरण इथं आहे. जिल्हा विजापूर आहे. तुर्वी. नमस्कार. आम्हाला तुर्वीचे आता एक शेतकरी भेटलेले आहेत, बरोबर ना? आता कुठे निघाला होता तुम्ही? आपल्या घरी. हो. काय काय म्हणता तुम्ही याला? हे संगीत महल. संगीत महल. त्यावेळेला अब्दुल खानच्या टायमाला हे संगीत महल, पुढे बघा. हा संगीत महल होतं. संगीत महलमध्ये प्रोग्राम गुरुवारी शुक्रवारी 2 दिवस प्रोग्राम राहतो. ते काय आहे, ते घोडे बांधत जाता पलीकडे, ती इमारत आहे ना. हां. ते परिस्थिती घोडे बांधून इथे येतो. हां. इथं प्रत्येक गुरुवार शुक्रवार प्रोग्राम होतो संगीतकार. आता शास्त्रीय संगीत आहे ना आता, त्यावेळेस त्या संगीतकार इथं सर्व लोक बसून बघत होते आतमध्ये. हां. आणि ह्याच्या खालच्या बाजूला अब्दुल खानचे 60 बायकांची समाधी आहे तिकडे. हां, तिकडे दिसतं ते पाठत जातात तिकडं. हां. अब्दुल खानचे 60 बायकांची समाधी मारलेलं, जिवंत मारलेलं, मारून तिने गेलेलं ते समाधी आहे. म्हणजे बघा, आदिलशहाच्या या वास्तूमध्ये बाजूला अफजल खानाने क्रूरपणे 60 बायकांची हत्या करून महाराष्ट्राकडे प्रस्थान केलं होतं. हां. तुळजापूर इथनं सोलापूर तुळजापूर प्रतापगडला जाताना तुळजापूरला जाऊन देवीची मूर्ती पडलेली खरं ती. म्हणजे बघा की आपल्या मराठ्यांचा इतिहास खरा इथनं सुरुवात होता. तुळजाभवानी किती कष्ट करून महाराष्ट्रामध्ये यावं लागलं आणि काय झालं पुढे तुम्हाला माहितच आहे. म्हणजे पण आदिलशहाच्या काळातील हा गुरुवार आणि शुक्रवारी संगीत आणि नृत्य किंवा कला प्रकाराचे इथं प्रदर्शनी व्हायची, असं ह्या गावालीने सांगितले. म्हणजे ही खरी माहिती असते बरं का गावातल्या लोकांची. आणि त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढ्यात तुम्हाला दाखवतो. पुढे जे काय म्हणतो, पुरुषांचं अंघोळी तिथं, स्त्रियांचं अंघोळी इथं होती. ओके ओके ओके. स्त्रियांचं करता मर्यादी आहेत. म्हणजे तो लेडीज संगीत महल. लेडीज. वा वा. म्हणजे आपलं नाव काय? कृष्णा. पूर्ण कृष्णा केरबा साळुंके आमचं नाव. अरे वा वा वा. कृष्णा केरबा साळुंके. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले आहेत. नाही, आम्ही कर्नाटक. नाही, आम्ही महाराष्ट्रातले आहोत. हा हा. साळुंके आहेत म्हणजे हे आहे दीपक साळुंके पाटील आहे की पेपरमध्ये येते की. हा. इचलकरंजी. बरोबर बरोबर. ते इकडचेच काय? हा. नाही, त्यांचं येतं नाव येतं. इथे बी आहे मुश्किल. थँक्यू. ओके. हा संगीत महल.
हा 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 सपोर्ट केला कुठला कुठला हे दोन होय सपोर्ट नंतर मारलेलं ते हे बघा हे किती मस्त नजारा आहे बघा हे. तर आपण आता आलेलो आहोत आपण संगीत महल. तर ह्या संगीत महलमध्ये आता आम्हाला माहिती असं समजलं की हा स्विमिंग पूल म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी इथं संगीत महफिल व्हायची किंवा संगीत शिक्षण व्हायचं असं काय असेल आणि इथं ते आंघोळीचं पुरुषांचं आणि तुम्हाला दुसरं मगाशी दाखवलं ते महिलांचं आंघोळीची जागा वगैरे होती. तर हे बघा ना हे इमारत खूप मोठी म्हणजे इमारत अतिशय उंच भक्कम अशी असणारी ही इमारत आहे. असू द्या काही नेत्रसुखी आम्ही आहोत डोळ्याला जे चांगलं दिसतं ते हे करतो. इतिहास आपण विकिपीडियाला वाचूया आणि इमारत छान आहे भारी वाटलं की डोळ्याला चांगलं वाटलं की आम्ही थांबतो तिथं बघतो आणि वाटलं मग इथं छान मग आम्ही नेहमीच फिरायला असतो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही दाखवत असतो काय 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 वेगळं. नमस्कार आम्ही आता आहोत विजापूरमध्ये आणि मुलुक मैदान तोफ प्रोनाउन्सिएशन बरोबर डोळे बी खराब मुलुक मैदान तोफ. मी तुम्हाला माहिती वाचून सांगणार आहे कारण इतिहास इकडं तिकडं झाला की अवघड असतं. त्यामुळे इथं हे पुस्तक मिळालं आहे मला 10 रुपयाला. त्यातली तुम्हाला माहिती सांगतोय की सन 1549 साली ही तोफ अहमदनगरच्या निजामशहाने तयार केली होती. म्हणजे निजामशहा अहमदनगरच्या ह्या 94 फूट लांब बघा हे असं चुकीचं काय तर निघतं. 94 फूट आता दिसते काही नाही दिसत. 55 टनाची असू शकते. ही 55 टनाची ओतीव तोफ आहे आणि ही पंचधातूंनी बनवल्या पंचधातूचा वापर करून ही तोफ बनवलेली आहे. त्याच्यावर पारसी अरबी लिपीत चित्रित करण्यात आलेले आहेत. राणी चांद बीबीच्या लग्नात ही तोफ भेट म्हणून आलेली आहे. आता हे पुस्तकातलं वाचतोय बरं का. पुस्तक इथं मिळतं जिथं ह्या विजापूरमध्ये आहे त्या पुस्तकातलं हे वाचून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे ह्याची भव्यता खूप मोठी आहे दिसते ह्याच्यावरती कारण ह्यात इथं एक चित्र बघा हे तुम्हाला चित्र दिसते बघा. सिंहाचा जबडा आहे आणि ह्याच्यामध्ये हत्ती आहे. म्हणजे ह्याची दाहकता ह्या चित्रातून तुम्हाला 100% कळेल. म्हणजे हे सगळ्यात मोठी ओतीव तोफ अशी मानली जाते. 55 टनाची ओतीव तोफ आहे. नमस्कार आपण आत्ता विजापूरमध्ये आहोत आणि हैदर बुरुज म्हणजे उपली बुरुज असं ह्या बुरुजाला म्हणतात. 1583 साली या बुरुजाची आदिलशाहचे जे दंडनायक होते हैदर खान यांनी हा बुरुज बांधलेला आहे. याची उंची 95 फूट आहे. म्हणजे या ठिकाणावरनं सगळ्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष ठेवायचं. हा समोर दिसतोय तो गोल घुमट आणि बुरुजावर 30 फूट 8 इंच व 98 फूट लांबीच्या 2 तोफा आहेत. त्या संरक्षणासाठी ठेवलेल्या आहेत. म्हणजे बघा ही एक आहे तोफ आणि ही एक तोफ आहे. म्हणजे एखाद्या साम्राज्यावरती किंवा एखाद्या राज्यावरती लक्ष ठेवण्यासाठी अशी बुरुजांची निर्मिती व्हायची. 95 फूट उंच हा बुरुज आहे आणि 2 तोफा. हे नाना शिंदे आहेत आमचे बघा. हे प्रभू आहेत. एक जाणवलं फक्त जुन्या इमारती बांधलेल्या आहेत पण राव पायऱ्या लय उंच आहेत. गुडघे घायला येतात लवकर. ह्या तोफा आहेत छान आहेत काय वाटत नाही बाई इतिहासातले बरोबर आहेत पण ह्या तोफा आमच्या विरुद्ध वापरले त्यामुळे ह्या तोफाचा मला राग येते. हा बरोबर आहे. नमस्कार आम्ही आत्ता आहोत विजापूरच्या आपण आत्ता गोलघुमटच्या प्रवेशद्वारावरती आहे. म्हणजे गोलघुमटचं हे प्रवेशद्वार आहे. पहिला महमूद आदिलशहा याची ही समाधी असं म्हणतात आणि 1926 ते जवळजवळ 1626 ते 1665 या 30 वर्षाच्या कालावधीत ही इमारत पूर्ण करण्यात आलेली आहे. हिचा परीघ आहे तो 145 आहे.
आणि एखादा आवाज जर काढला आपण तर 7 ठिकाणी तो आवाज रिवर्ब होतो, घुमतो आवाज. आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जगातलं सर्वात मोठं घुमट म्हणून हे ओळखलं जातं. आपण हे जवळजवळ 3रं-4थं ठिकाण बघतोय विजापूरचं. तुम्हाला पुढचं दाखवतो. आणि आता जे आपण बघणार आहोत ते आहे सगळ्यात मोठं जे घुमट आहे ते घुमट आपण बघतोय. ...177 फूट उंचीचं हे घुमट. हे आदिलशहाची इथं समाधी आहे. महमूद आदिलशाह याची समाधी आहे. हे ते घुमट म्हणजे जगामध्ये सगळ्यात उंच घुमट म्हणून या घुमटाची ओळख आहे. गोल घुमट. तर हे आहे ते गोल घुमट. त्या बांधकामाची भव्यता बघा किती मोठी आहे. तर आपण आता आहोत गोल घुमटच्या मध्ये. तर हे तुम्हाला दाखवतोय गोल घुमटाच्या आतील परिसर आहे आणि जवळजवळ 177 फूट उंच आहे. 177 फूट उंच आहे आणि 145चा परिघ आहे. 145 फूट परिघ. तर हा आहे आणि हे आहे की महमूद आदिलशाह यांची ही खबर आहे. खरंच बांधकामाचा नमुना अतिशय सुंदर आहे. आता आपण लय मोठी माणसं नव्हती चाललेलो आहेत. आपण विस्परिंग जे आपण 7 आवाज जिथं आपल्याला ऐकायला मिळतात अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत. हा सगळा परिसर कसं काय वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला? त्या वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या छोट्या थोड्याशा. नाना कसं वाटलं? बघा नाना आलेले आहेत. मस्त वाटलं. थोडेसे दमलेले आहेत बघा. नमस्कार. जवळजवळ घुमटाच्या पायथ्याला यायला 120 ते 130 पायऱ्या चढून वरती यायला लागतं. आणि हा आहे घुमट. म्हणजे 177 फूट उंच असणारा हा सगळ्यांनी हे सगळं तुम्हाला जो दिसतोय मला हा सगळा विजापूर. ओके सर. दादा ओके ओके. ओ जुम्मा मस्जिद सगळा विजापूर. आणि आपण आता निघणार आहे म्हणजे जिथं जाणार आहे जिथं प्रतिध्वनी तुम्हाला ऐकायला मिळतो अशा ठिकाणी म्हणजे साऊंड रिवर्ब होतो. तो साऊंड रिवर्ब कसा असतो तो तुम्हाला आता दाखवतो. तर आपण आता घुमटाच्या आत चाललेलो आहे. चलो. मगाशी आपण खाली होतो. तर हा पूर्ण घुमट 7 आवाज कसे येतात तुम्हाला दाखवतो. होय हे प्रभू प्रभू वासो बोले वासो. किती आवाज बघा घुमतो इथं. हा सगळा हा गोल घुमटाचा मुख्य भाग आहे हा. आता आम्ही फिरून आलेलो आहे गोल घुमट.
खूप छान इमारत आहे आणि भव्यता आणि अजून आहे छान अशी आहे. बांधकाम बघा ना खूप जुनं आहे. यार तिथं पत्ती टाकल्या का माहिती. फायनली आपण आत्ता जवळजवळ 150 फुटावरनं खाली आलो आणि हा सगळा जो घुमट आहे त्या घुमटामध्ये पुन्हा खाली आलो आहे. खरोखर अतिशय सुंदर बांधकाम नमुना आहे. म्हणजे त्याची भव्यता असेल, ॲक्युरेसी असेल आणि खरं स्थापत्यकाला त्यावेळेस ते इंजिनिअरिंग अद्भुत होतं आणि 30 वर्ष लागले या बांधकाम करण्यासाठी. पाषाणामध्ये असलेला हा गोलघुमट नक्कीच एकदा आला तर एक बांधकाम नमुना म्हणून बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. जवळजवळ 116 पायऱ्या म्हणजे 1 फुटाच्या 116 पायऱ्या आणि तो टोटल घुमट आहे 177 फुटाचा. आणि हा पूर्ण चढून आल्यानंतर उतरून आल्यानंतर दमछाक होते पण वरती नजारा बघितल्यानंतर समाधान होतं. तर हा आहे विजापूरचा गोलघुमट. चव्हाण साहेब काय वाटतंय? चव्हाण साहेब काय वाटतंय? काय नाही, गिरल्या पायऱ्यावर चढून काय नाही वाटत आम्हाला. छान वाटतं. छान वाटलं ना. अजून एक आहे, अजून आपल्याला तो छोटा झालं रामकृष्ण.